This is Dr. A.T. Deshmukh, Dean Dr. Panjabrao Elias Bhausaheb Deshmukh Memorial Medical College, Amravati. Today I would be talking about the solar plant which has been installed by company Proven from Pune. Friends, as you all know, in this era of climate change and environmental pollution, solar energy is the safest and cheapest mode of energy, and as per the international agency also, solar energy is supposedly to constitute about nearly 1/3 of the energy supply by the year 2060, and accordingly we at Dr. PDM Medical College Amravati have installed unit of solar energy on the rooftop of our hospital, which can generate nearly 430 kilowatts of energy. Similarly, we have installed one solar energy unit on the rooftop of ladies hostel to generate nearly 69 kilowatts of energy, and on the top of the boys hostel to generate nearly 30 kilowatts of energy. So in total nearly 530 kilowatts of energy is being produced, and this is sufficient to run our medical college and hospital. Till now, through this unit, we have been able to generate nearly 22 lakh units of electricity, and nearly 2.5 crores of money has been saved. So this is the way forward for sustainable energy. This has been internationally accepted that climate change, which is occurring at a very fast pace, mainly because of fossil fuel being used as a source of energy. So alternative sources of energy, especially the renewable source of energies, are better sources and worldwide have been accepted, and definitely they would help a long way in improving the climate. Otherwise we are doomed, because if this persists, in due course of time the temperature will rise, and then it will have tremendous implications on the sustainability of human life on this earth. Thank you. नमस्कार, मी दीपाली भासाके, प्रिन्सिपल श्री शिवाजी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती. आमचे कॉलेज हे शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत पंजाबराव कृषी विद्यापीठा संलग्नित आहे, आणि आमच्या कॉलेजमध्ये 2022मध्ये प्रोवन सोलर पॅनलचे इथे बसवण्यात आले, आणि सोलर पॅनल बसवण्याच्या मागेचा उद्देश आमचा आर्थिक बिलाचं हे कमी करण्यासाठी आम्ही हे बसवलेले आहे. सोलर पॅनल बसवणे सर्वांनी आवश्यक आहे, कारण आज आपण पाहतो की ऊर्जेचा हा वापर हा दिवसेंदिवस वाढत आहे. आमचे कॉलेज हे जैवतंत्रज्ञानाचे असल्यामुळे आमच्या इथे काही उपकरणं हे 24 तास चालू असतात, आणि सगळ्यांना आम्हाला एनर्जी लागते, आणि ती एनर्जीची बचत करण्यासाठी आम्ही सोलर पॅनलची इथे आपण बसवले आहे. या सोलर पॅनल बसवण्यामागे म्हणजे एक पर्यावरणपूरक हे पॅनल्स आहेत, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून जनरेट होणाऱ्या विजेमुळे आमच्या कॉलेजच्या विजेच्या बिलामध्ये खूप आम्हाला फरक पडलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे पर्यावरणपूरक कशासाठी म्हणतो की कारण ग्रीन हाऊस गॅसेसचे जे इमिशन आहे त्याच्यामुळे इथे कमी होत आहे, आणि असं म्हणता येईल की आमचा हा कॅम्पस या सोलर पॅनलमुळे पर्यावरणपूरक हा झालेला आहे. रामेश्वर मार्तंडराव भिसे, प्राचार्य म्हणून श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे काम करतो. आमच्या महाविद्यालयामध्ये एकंदरीत 16 किलोवॅटचा सोलर सिस्टीमचा प्लॅन्ट स्थापित आम्ही केलेला आहे. तो 31 जुलै 2022मध्ये त्याची सुरुवात झाली, आणि दर दिवसाला 1 किलोवॅटला जवळपास 4 युनिटची जनरेशन आमच्या महाविद्यालयामध्ये होत आहे. त्यानुसार एकंदरीत 28,000 युनिटचं प्रोडक्शन आमच्या महाविद्यालयामध्ये झालेलं आहे, आणि या माध्यमातून सांगत झाल्यास 3,36,000 रुपयाची बचत आमच्या महाविद्यालयाला झालेली आहे. आणि हा प्लॅन्ट बसवताना प्रोवेन EPC प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे इन्स्टॉलेशन झालेलं आहे, आणि महाविद्यालयाला अतिशय पर्यावरणपूरक अशा प्रकारचा प्रोजेक्ट आम्हाला हा लाभलेला आहे, जेणेकरून आर्थिकसुद्धा बचत होत आहे आणि पर्यावरणसुद्धा राखलं जात आहे.
आणि ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून सुद्धा हा प्रोजेक्ट आम्हाला अतिशय लाभदायक ठरत आहे आणि विद्यार्थीसुद्धा या प्रोजेक्टचं अवलोकन करतात आणि आपापल्या गावामध्ये घरामध्ये अशाच प्रकारचा प्रोजेक्ट लावण्याबद्दल त्यांच्यामध्ये एक कुतूहल निर्माण झालेलं आहे. हे एकंदरीत संपूर्ण भारताच्या पर्यावरणाच्या माध्यमातून आणि शहराच्या महाविद्यालयाच्या पर्यावरणासाठी अतिशय पूरक अशा प्रकारची बाब आम्हाला दिसून येतं. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा देशमुख, प्राचार्य डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती, मोर्शी रोड अमरावती. या महाविद्यालयात 31 जुलै 2022ला सोलर प्लांट लावण्यात आलेला आहे. तो 8 किलोवॅटचा असून ह्याचं जनरेशन अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. आजपर्यंत त्यांनी 9822 युनिट आम्हाला इलेक्ट्रिक युनिट आम्हाला जमा करून दिलेले आहेत. ग्रीन एनर्जी ही काळाची गरज आहे आणि मला वाटतं प्रत्येक प्राधिकरणाने, प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरावरती, आपल्या प्राधिकरणावरती हा प्लांट लावून घेणं अतिशय गरजेचं आहे. नैसर्गिक जे रिसोर्सेस आहे त्याचा मॅक्सिमम उपयोग आपण केला पाहिजे आणि ह्या धरतीला पोल्युशन मुक्त असं केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही याची शिफारस करत आहोत. धन्यवाद. मी डॉक्टर शशांक देशमुख, प्रिन्सिपल श्री शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर अमरावती. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीतर्फे हे कॉलेज सन 2003-04ला स्थापन करण्यात आले. हे शिवाजीनगर अमरावती येथे स्थापित आहे. या महाविद्यालयाला जी विजेची खूप जो खर्च येत होता, बिलाचा जो खर्च येत होता, त्याकरता आम्ही जो इलेक्ट्रिक बिलाचा जो खर्च येत होता त्याकरता आम्ही हा सोलर पॉवर प्लांट इथे इन्स्टॉल केला. आम्ही 10 जानेवारी 2022ला हा प्लांट इथे 10 किलोवॅटचा इन्स्टॉल केला. 10 किलोवॅट ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलर पॉवर प्लांट हा आहे आणि आजपर्यंत 12,500 युनिट्स इथे जनरेट झाले आहे. प्रूवन EPC प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, या कंपनीने, जी महाराष्ट्रात अतिशय नामवंत कंपनी, या कंपनीने आमचा हा पॉवर प्लांट इथे इन्स्टॉल केला आहे. एजन्सी आम्हाला प्रिव्हेंटिव्ह आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटेनन्ससुद्धा देत आहे. या मागील 3 वर्षात या कंपनीतील बहुतेक इंजिनियर अनुभवी, कुशल व कार्यक्षम आहेत. म्हणून प्लांट एक पूर्ण क्षमतेने सुरू आहे व एकदाही बंद पडलेला नाही. पर्यावरणाला पूरक असा हा प्लांट आहे, ज्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणू शकतो. आणि त्यामुळेच आज आपण बघतो आहे की सगळीकडे प्रदूषणामुळे किंवा इतर अनेक कारणामुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्याकरिता ह्या काही गोष्टी आहेत जो आपल्याला आता ग्रीन एनर्जीकडे वळावं लागणार आहे. जसं आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो किंवा आता जो प्लांट आपण लावलेला आहे सोलर पॉवरचा, त्यामुळे जी एनर्जी जनरेट होते त्यामुळे पर्यावरणाला कुठेही असा ऱ्हास होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास न होणारी, पर्यावरणाला पूरक अशी ही एक सोलर पॉवर प्लांटची संकल्पना जी भारतात अस्तित्वात आहे, त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याकरता सर्वांनी पुढाकार घेणे अतिशय गरजेचं आहे. मी डॉक्टर मीना निकम, प्रभारी प्राचार्य, श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली, जिल्हा बुलढाणा. या महाविद्यालयाची स्थापना 1967 साली झाली. जगामध्ये अनेक थोर पुरुष होऊन गेले, मोठं माणसं होऊन गेली, ज्यांनी सतत या मानवी कुलाच्या भवितव्याचा विचार केला आणि जगावर असंख्य असे उपकार करून ठेवले. आणि खरं त्यांच्या विचारामुळं आणि कार्यामुळं हे जग हे खऱ्या अर्थानं उपकृत झालेलं आहे. अशाच प्रकारची मोठी माणसं, थोर पुरुष डॉक्टर पंजाबराव देशमुख व दलित मित्र समाजभूषण पंढरनाथजी पाटील. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय बहुजनांचा उद्धार होणार नाही याची सतत याचा ध्यास असणारे आणि हाच त्यांचा श्वास असणारे आणि म्हणूनच सतत शिक्षणाच्या विषयी शिक्षणाचा प्रसार करणारे, शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि पंढरनाथजी पाटील यांच्या प्रयत्नातून श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली, जिल्हा बुलढाणा या महाविद्यालयाची 1967 साली स्थापना झाली. सोबतच माजी आमदार संतोषराव पाटील, राधे भोंडे सरकार असतील आणि परिसरातील शेतकरी असतील, या सर्वांच्या सहकार्यातून हे महाविद्यालय कमी काळातच, अल्पावधीतच नावारूपाला आलं. तर या महाविद्यालयाला उज्ज्वल यशाची परंपरा आहे
18 एकराचा निसर्गरमणीय परिसर या महाविद्यालयाला लाभलेला आहे. या महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखा ही 1967 साली सुरू झाली, तर कला शाखा 1972 सुरू झाली आणि त्या काळातील विज्ञानातील आधुनिक समजले जाणारे विषय म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोबायोलॉजी हे विषय 1982 ते 83 या काळामध्ये सुरू करण्यात आले. तसेच संगणक शास्त्रासारखा विषय देखील या महाविद्यालयामध्ये 1988 ते 89 या काळामध्ये सुरू करण्यात आला. महाविद्यालयाने नॅकच्या आतापर्यंत 3 सायकल पूर्ण केलेल्या आहेत आणि प्रत्येक सायकलमध्ये महाविद्यालयाने आपला स्वतःचा दर्जा प्राप्त केलेला आहे, राखून ठेवलेला आहे. या महाविद्यालयामध्ये 13 PG कोर्सेस आहेत, 9 रिसर्च सेंटर आहेत आणि 15 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. या महाविद्यालयातील NCC युनिट हे प्रख्यात असं NCC युनिट आहे आणि या NCC युनिटचे देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं असं योगदान आहे. अनेक सैनिक अधिकारी या महाविद्यालयानं संरक्षण क्षेत्राला दिलेले आहेत. महाविद्यालयाचं NSS युनिट देखील खूप क्रियाशील आहे. महाविद्यालयाला यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं केंद्र आहे आणि महाविद्यालयात कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची मुलं शिकून अनेक मोठ्या मोठ्या पदावर, समाजामध्ये शिखर स्थानावर ती कार्यरत आहे. आणि या महाविद्यालयाची परंपरा डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि दलित मित्र समाजभूषण पंढरनाथ पाटील यांचा विचार व कार्याचं जाणीव ठेवून आहेत, भान ठेवून आहेत आणि त्यांच्या कार्याचा ते सतत प्रचार आणि प्रसार करीत आहेत. या विद्यार्थ्यांबद्दल खरोखर, गुणवंत विद्यार्थ्याबद्दल आम्हाला खरोखर महाविद्यालयाला अभिमान आहे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. केवळ सिलेबसमधील अभ्यासक्रम पूर्ण करतानाच अनेक कार्यक्रम राबविले जातात आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख, पंढरनाथ पाटील यांच्या कार्याची व विचाराचं संस्कार देखील विद्यार्थ्यांवर केल्या जातात. पर्यावरणपूरक कार्यक्रम देखील महाविद्यालयामध्ये आयोजित केले जातात आणि म्हणूनच महाविद्यालयातील विजेचा वापर कमी व्हावा, विजेचा खर्च कमी व्हावा म्हणून महाविद्यालयामध्ये सोलार युनिट बसवण्यात आलेला आहे. महाविद्यालयाचा सोलार प्लांट हा 15 kVचा असून या कंपनीमधील इंजिनियर कुशल आहेत, अनुभव संपन्न आहेत आणि ते महाविद्यालयाला पाहिजे त्यावेळेत आपली तत्परतेने सेवा देत असतात आणि खरोखर एक चांगला अनुभव या कंपनीचा महाविद्यालयाला येत आहे. महाविद्यालयाला पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळेच महाविद्यालयाला राज्य शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. आजही या महाविद्यालयाचे विद्यार्थी दिवाळीला लक्ष्मीपूजन करताना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपावली साजरी करताना दिसत आहेत. कारण त्यांच्या मते आज आम्हाला जी संपन्नता आलेली आहे, जी समृद्धी आलेली आहे ती केवळ डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि पंढरनाथजी पाटील यांच्या प्रयत्नामधून ते शक्य झालेलं आहे आणि त्यामुळं खरोखरच हे महाविद्यालय जिल्ह्यातील एक नामांकित महाविद्यालय म्हणून प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. मी दिलीप भगवंतराव इंगोले, कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती. मी शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये गेल्या 25 वर्षापासून काम करीत आहे. सदस्यपदावर 5 वर्ष, 10 वर्ष उपाध्यक्ष म्हणून आणि आता मागील 5 वर्ष कोषाध्यक्ष आणि आताही 5 वर्षाकरता कोषाध्यक्षपदी काम करीत आहे. तर सध्या मी विविध क्षेत्रात काम करतो, पण आता मी शिवाजी शिक्षण संस्थेत काम करीत आहे आणि आता जवळपास सगळे कामं सोडून मी शिवाजी शिक्षण संस्थेलाच वाहून घेतलेले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था ही 1932 साली स्थापन झालेली डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि आज या शिवाजी संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. आज शिवाजी शिक्षण संस्थेत जवळपास 350 शाळा आणि कॉलेजेस आणि विविध याच्यात म्हणजे सगळ्या क्षेत्रातले
प्रायमरीपासून कॉन्व्हेंटपासून तर PG पर्यंत मेडिकल, इंजिनिअरिंग, B.Ed, D.Ed असे सर्व प्रकारचे कोर्सेस या शिवाजी संस्था चालवत आहे आणि याचा पूर्ण 7 जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्था विस्तारित झालेली आहे. आणि यावर्षी आता श्री शिवाजी शिक्षण तर्फे भाऊसाहेबांची 125वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. भाऊसाहेबाला जाऊन 125 वर्ष पूर्ण झाली. भाऊसाहेबांची जयंती 125वी जयंती आपण साजरी करीत आहोत. पहिल्यांदा या 125व्या जयंतीनिमित्त आपण भाऊसाहेब पंजाबराव कृषी पुरस्कार जाहीर केलेला आहे व तो त्या दिवशी आपण माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांना तो देण्यात येत आहे व तो माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्यातर्फे तो देण्यात येणार आहे. व या कार्यक्रमाला चंद्रकांत दादा पाटील व बाकीचे सगळे महत्त्वाचे लोक उपस्थित राहणार आहेत. आजच्या याच्यात ग्रीन एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जी चालू करायची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे केंद्र शासन असो की राज्य शासन असो, आज सगळ्यांना सांगत आहे आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आता संपायची शक्यता आहे. म्हणून सोलरवरचं एनर्जी तयार करायचा वेगळे सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फेही आज त्याच्या सबसिडी देऊन सगळ्यांना प्रोत्साहित करत आहे आणि पर्यावरणाचाही फायदा होणार आहे आणि आपल्याला जो कोळशामुळे वीज कमी व्हायची शक्यता आहे तेही कमी होऊन यात ग्राहकाचाही फायदा होणार आहे. सोलर ऊर्जा आपल्या घरी लावल्यामुळं आपलं जे बिल जे येते ते जवळपास शून्यापर्यंत तुमचं येऊ शकते. म्हणजे यात ग्राहकाचाही फायदा आहे, सरकारचाही फायदा आहे, आपली एनर्जी वाचते, प्रदूषणही वाचते. म्हणून आज खरं म्हणजे या सौर ऊर्जेचा प्रचार करणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने हे सौर ऊर्जा घेणं आहे. आणि या निमित्तानं या 125व्या आमच्या जयंतीनिमित्त असलेल्या कृषी प्रदर्शनात हे सोलरचं सगळं प्रदर्शन, सोलर कसं असते, सोलरचे काय फायदे आहेत हे दाखवण्यात येणार आहे. आम्ही म्हणजे शिवाजी शिक्षणतर्फे जवळपास जास्तीत जास्त आमचा सगळा परिसर सौर ऊर्जेवर तयार करण्याचा मानस केला आणि जवळपास आज शिवाजी संस्थेमधील विविध शाळा, महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, इंजिनिअरिंग, सायन्स कॉलेज, ज्युनियर सिनियर कॉलेज, हॉस्टेल या सर्व ठिकाणी आमचं हेड ऑफिस आणि आता उरलेल्या शाळा या सगळ्या ठिकाणी जवळपास आम्ही सोलर निर्मिती चालू केलेली आहे. जलतरण केंद्र किंवा स्विमिंग टार इथे आम्ही आता ही सोलर ऊर्जा लावलेली आहे आणि या सोलर ऊर्जेमुळे म्हणजे आम्हाला म्हणजे या प्रोजेक्टमध्ये आम्ही प्रति महिना 1,25,000 युनिटची वीज तयार करून राहिलो आहे. कारण आता हे सगळं काम प्रोव्हिजननी केलं. आमच्या संस्थेला 18,75,000 रुपयाचं मासिक सेविंग किंवा बचत होत आहे. हा आत्ताचा फायदा अजून लावल्यावर म्हणजे आम्ही 90% जवळपास लावले, अजून आमचे 10-20% लागायचे आहे. ते लागल्यावर जवळपास हा फायदा अजून होईल. त्याच्यामुळं दरवर्षी हे पैसे वाचून आम्ही याचा उपयोग एज्युकेशन करता किंवा अकॅडमिक दृष्टिकोन तर त्याच शाळा कॉलेज करता जास्तीत जास्त करू शकतो. शाळा कॉलेजचं डेव्हलपमेंट जास्तीत जास्त चांगल्या करू शकतो. आणि याकरता आम्हाला जो सहयोग केला प्रवीण EPC कंपनीने आणि यांनी नेमलेल्या या आमच्या नेमलेल्या एजन्सीने आमचे काम अतिशय कमी वेळात चांगल्या रीतीने पूर्ण केले. म्हणजे आम्ही ज्या वेळात त्यांना सोलर लावायचं त्या काम दिलं आणि त्याचा जो टाईम दिला त्या वेळेच्या आत त्यांनी सगळ्या सोलर आम्हाला लावून दिले आणि यांची कामगिरी अतिशय चांगली आहे. आता आमचे सगळेच्या सगळे सोलर युनिट चांगल्या रीतीने काम करीत आहे व त्यांची देखभाल करण्याकरता हे नेहमीच आमचे तत्पर असतात. नेहमी येतात, जेव्हाही फोन केला करतात. आणि आता आम्ही त्यांना या 1 वर्षाकरता प्रोव्हिजन तर दिलेलं आहे, ते सगळ्यात काही तपासणी करतात आणि सगळे युनिट चांगले चालू आहे. कारण हे आवश्यक असतं की युनिट लावल्यावर ते युनिट जर चांगलं चाललं तर वीज निर्मिती जास्त होते आणि तुम्ही जर लक्ष दिले नाही तर मग हळूहळू वीज निर्मिती कमी होते, मग आपला नुकसान होऊ शकते. म्हणून त्या सोलरच्या या मदतीकरता त्यांची आवश्यकता असते, म्हणून त्यांची गरज नेहमी भासते आणि ही कंपनी नेहमी साथ देते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारी त्यांना मान्यता आहे, त्याच्यामुळे एकंदरीत कंपनी असल्यामुळं आणि ते चांगले सोलरचे कस्टमाइज पॅनल वापरतात, त्याच्यामुळं निर्मिती जास्त होते. ते आमचे युनिट सगळे चालू आहेत, ते पुढे ते त्याच्याजवळ चालू करणार आहे. एवढं या प्रसंगी बोलतो. आपण पुन्हा एकदा आमच्या प्रदर्शनीला भेट द्यावी. मी डॉक्टर अंजली ठाकरे, प्रिन्सिपल श्री शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन या ठिकाणी मी कार्यरत आहे.
आणि मी आपल्याला आज इथे सांगू इच्छिते की आमच्याकडे जो प्लांट लावला आहे, अतिशय चांगला असा प्लांट, आमचा सोलर प्लांट आम्ही बसवलेला आहे. आणि यामध्ये आमच्या शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमध्ये 10 किलोवॅटचा, त्यानंतर जे आमचं बॉईज हॉस्टेल आहे तिथेसुद्धा 10 किलोवॅटचा आणि लेडीज हॉस्टेल इथे 10 किलोवॅटचा आम्ही बसवलेला आहे. आणि या प्लॅन्टमध्ये वेळोवेळी यांनी जे आमच्याकडनं फीडबॅक घेतला प्राचार्याकडनं आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला साईट बघायला नेलं की कशा पद्धतीने हा सुरू करणार आहे, याचे काय चांगल्या प्रकारच्या आम्ही इथे रिसोर्सेस आम्ही देतो आहे, त्या पद्धतीची संपूर्ण माहिती या कंपनीने आम्हाला दिलीच आहे. आणि मी सांगू इच्छिते की हे जे नॅचरल रिसोर्सेस आहे, नॅचरल एनर्जी जी आहे, हे प्लांट प्रत्येक ठिकाणी लावले पाहिजे. कारण आज आपल्याकडे ज्या पद्धतीने वेगवेगळे एनर्जी प्रोजेक्ट्स राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये जर सोलर प्लांट आपण महाविद्यालयामध्ये, तर मला तर असं वाटतं, मी सांगू इच्छिते की प्रत्येकच महाविद्यालयात लावले पाहिजे. आणि हे नॅचरल रिसोर्सेस आहे आणि याचा फायदा नक्कीच होणार आहे. म्हणून मी म्हणते की हा प्लांट अतिशय उपयोगी आहे. माझ्या महाविद्यालयात अतिशय मोठे कार्यक्रम होते, मोठ्या लेवलचे या ठिकाणी स्पोर्ट्सच्या मीट्स होतात आणि ह्या स्पोर्ट्सच्या मीट्स जेव्हा होतात तेव्हा सोलर एनर्जी आम्हाला कुठेतरी उपयोगी पडते आणि याच्यामुळे आम्ही अतिशय आनंदी आहोत. आणि खास करून जी संपूर्ण टीम आहे, या संपूर्ण टीमचे मी खूप खूप अभिनंदन करते. आणि त्यांनी अतिशय चांगल्या आम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या आणि फीडबॅकसुद्धा वेळोवेळी दिले, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अतुल केशवराव बोडखे, प्राचार्य जे डी पाटील सांगोलकर महाविद्यालय दर्यापूर. हे जे महाविद्यालय आहे ते श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित आहे. आणि दिवसेंदिवस जे वातावरणामधला जो बदल आहे, त्या बदलाच्यामुळे जे होणारे वातावरणामधले चेंजेस आहे आणि त्याच्यावरून होणारे जे इफेक्ट आहेत पृथ्वीवर, या सगळ्याचा विचार करून, क्लायमेट चेंजचा विचार करून दिवसांदिवस जे इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण जे इलेक्ट्रिक वापरतो, त्यानुसार त्याच्यामध्ये जे आम्हाला दिसून आलं की जे त्याचं बिलिंग होतं, जे जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी आपण वापरू शकतो, त्यामुळं जे पाणी आहे, पाण्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते किंवा आपल्या ज्या खनिज संपत्ती आहे त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, त्याचं संवर्धन करण्याकरता प्रत्येक महाविद्यालयांनी किंवा प्रत्येक संस्थेनी सोलरकडे आपण वळायला पाहिजे, रिन्युएबल एनर्जीचा यूज आपण करायला पाहिजे. या माध्यमातून आम्ही हा प्रयोग श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत आमच्या महाविद्यालयामध्ये केला. यावर्षी, मागच्या वर्षी 2022मध्ये आम्ही 10 किलोवॅट्सचा आम्ही इथे प्लांट इन्स्टॉल केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास या वर्षाच्या शेवटी जवळपास 70% पर्यंत आम्ही त्याचा आम्हाला फायदा झालेला आहे. प्रोवन EPC प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सोलरचा जो सिस्टम आहे हा आम्ही इथे इन्स्टॉल केलेला आहे. ज्यामध्ये आम्ही हा इन्स्टॉल करण्याचा मागचं कारण असं की दिवसांदिवस होणारा वातावरणामधला बदल जो आहे, त्यामुळे याची सगळी माहिती स्टुडंटपर्यंत पोहोचायला पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थीसुद्धा फ्युचरमध्ये या रिन्युएबल एनर्जीचा वापर आपापल्या घरी करेल किंवा समाजामध्ये याचा मेसेज पोहोचवेल. त्याचबरोबर फार्मर्स आहे किंवा इथले स्टेक होल्डर्स आहे, यांनीसुद्धा आपल्या या रिन्युएबल एनर्जीचा सगळ्यांनी आपण घरोघरी वापर केला पाहिजे आणि आपल्या पृथ्वीचं किंवा आपल्या पाण्याचं किंवा आपल्या खनिज संपत्तीचं किंवा आपल्या जंगलाचं आपण चांगल्या प्रकारे संवर्धन करू शकू. या माध्यमातून मला असं वाटते की सगळ्यांनी याचा यूज केला पाहिजे. माझं नाव प्रशांत विश्वासराव थोरात. मी या कॉलेजचा प्रभारी प्राचार्य म्हणून गेल्या 5 महिन्यापासून काम पाहत आहे. आणि आमचं कॉलेज 1983 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुखच्या प्रेरणेने इथे स्थापन झाले असून या संस्थेतलं पहिलं एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विविध प्रकारचे इंजिनिअरिंग कोर्सेस जसे की कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग,
केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर हे 5 विविध कोर्सेस आम्ही येथे रन करतो. या कोर्सेससोबत आम्ही या संस्थेचे पाईक असल्यामुळे या संस्थेच्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखच्या मिशन आणि व्हिजनच्या नुसार या संस्थेचं जे काम आहे की अपलिफ्टमेंट ऑफ द डाऊन, त्या अनुषंगाने आम्ही आमचे प्रयत्न या महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा आपला सेंटर पॉईंट राहत असून त्या अनुषंगाने त्याच्या ॲकॅडमिक डेव्हलपमेंटसोबत ओव्हरऑल डेव्हलपमेंट करण्याकरता ज्या विविध ॲक्टिव्हिटी आपण रन करतो आणि सोबत आम्ही आमच्या महाविद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला एन्व्हायरमेंट कन्सर्न आणि कन्सिस्टन्स त्याला असला पाहिजे. त्याचा उपयोग त्याच्या आयुष्यात त्याचा भावी डेव्हलपमेंटला झाला पाहिजे. या अनुषंगानं आम्ही त्यांना त्या उपक्रमात त्यांना त्यात इन्व्हॉल्व करतो. आणि सोबत आम्ही ह्या ग्रीन एनर्जी इनिशिएटिव्हच्या अंडर महाविद्यालयाने आत्ताच नुकताच 22-23ला आम्ही ग्रीड सोलर रूफ टॉप सिस्टीम वापरून प्रोव्हन EPC प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांच्यामार्फत 51 किलोवॅट पर डेचा हा सोलर प्लांट आम्ही आमच्या इथे एस्टॅब्लिश केला होता. त्याची टोटल किंमत 31,13,874 रुपयाचं आमचं हे आमचे युनिट आम्ही इथे एस्टॅब्लिश केलेलं आहे. तेव्हा या निसर्गाच्या ज्या उपलब्ध वस्तू आहेत जसं की सोलर, त्याचा सोलर एनर्जी म्हणून आपल्या महाविद्यालयात कसा उपयोग करता येईल जेणेकरून आपण आपलं कॉस्ट सेविंग पण करू शकतो, इलेक्ट्रिक सेविंग, आणि सोबत आपण एन्व्हायरमेंटशी कसं कन्सर्न आहे हे पण आपल्याला दाखवता येईल. आणि त्या अनुषंगानं आमचा हा प्लॅन सुरू झालेला आहे. हा ऑक्टोबरमध्ये आमचा प्लॅन सुरू झाला असून ऑक्टोबरला आमचं आधीचं जे इलेक्ट्रिसिटी बिल होतं महाविद्यालयाचं जवळपास आमचं इलेक्ट्रिसिटी बिल 1.5 लाख रुपये 2,30,000च्या आसपास आमचं ऑक्टोबरचं बिल होतं. पण जेव्हापासून आम्ही हा प्रोजेक्ट लावला आमच्याकडे जवळपास पर डे 180 तर 230पर्यंत युनिट आमच्याकडे डेव्हलप होतात. आणि आमचं जे नोव्हेंबरचं बिल आहे ते आलं 1,24,000 आलं. आणि आत्ताचं रिसेंट बिल आमचं जे डिसेंबर आलं ते आमचं 80,700 रुपये बिल आलं. आणि या बिलात आमचं जे आम्ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर केलेली आहे त्या याचं आम्हाला सेविंग आम्हाला दिसून आलं. इलेक्ट्रिक बिलमध्ये डायरेक्ट रिफ्लेक्ट आमचं झालेलं आहे. आणि सोबत आम्हाला इलेक्ट्रिक युनिटचे ॲडजस्टमेंट 1761 युनिट आमचे या महिन्यात ॲडजस्ट झाले असून आमचं बिल जवळपास 50,000च्या आसपास पर मंथ कमी झालेलं आहे आता नवीन याच्याप्रमाणे, कारण मागच्या महिन्याच्या याच्या हिशोबाप्रमाणे. तसं आमचं 2.25 लाख रुपये बिल आहे. पण आता या महिन्यातलं बिल आमचं 80,700 रुपये बिल आलेलं आहे. आणि जेणेकरून आपण समाजाला या एन्व्हायरमेंटचा आपण कसं हे असलं पाहिजे. इंजिनिअर कॉलेज ॲज अ इंजिनिअरिंग कॉलेज मेजर युनिट असल्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजने इनिशिएटिव्ह हा घेतलाच पाहिजे. आणि याचा उपयोग आपल्याला आपल्या कॉलेजच्या प्रगतीकरता कसा करता येईल या अनुषंगाने आम्ही आमचं युनिट टाकलेलं आहे. याच्यापुढे पण भविष्यात संस्थेने आपल्याला परवानगी दिल्यास अजून एक सेम कॅपॅसिटी युनिट आम्ही टाकून जेणेकरून आम्हाला अजून आमचं जे बिल आहे आमचं जे टोटल कन्झम्पशन आहे ते आम्हाला मिनिमम करता येईल अशी आम्ही या कंपनीकडून अपेक्षा करतो. आणि हे आमच्यासाठी खूप फायदेशीर सोलरचा युनिट आमच्याकडे बसवलेला आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आमचं महाविद्यालयाचा हा जो पॉवर प्लांट घेतला आहे ही पॉवर प्लांटची गरज तशीच आमच्या ज्या ॲक्रेडिशनच्या विविध पार्ट आहे. आमच्या महाविद्यालयाला नुकतेच नॅक ॲक्रेडिशनची 2nd सायकल कंप्लीट झाली आहे. आणि नॅक ॲक्रेडिशनच्या क्रायटेरियामध्ये जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये विविध टाईपच्या ज्या अनुषंगाने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यात आम्ही आमची सोलर एनर्जी ही एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून टाकलेली आहे. आणि त्या बेस्ट प्रॅक्टिसचा फायदा आम्हाला आमच्या ॲक्रेडिशनमध्ये पण झालेला आहे. आता नुकताच आम्हाला नॅकनी 2nd सायकलला A ग्रेड दिला असून त्या A ग्रेडचा या प्लांटमध्ये सोलरच्या याच्यात आम्हाला मार्क मिळालेले आहेत. आणि त्याचा फायदाच नक्कीच आमच्या फक्त इकॉनॉमिक्स न करता कॉस्टिंग न करता आम्हाला आमच्या या नॅकमध्ये पण ॲक्रेडिशनमध्ये याचा फायदा झालेला आहे.
Very good afternoon to one and all. Welcome to Matoshri Vimlabai Deshmukh Mahavidyalaya Amravati. It was established by a great visionary, Dr. Panjabrao Deshmukh. This year we are celebrating 125th birth anniversary of him. I am really very happy that no words can crystallize my deep feeling of gratitude towards him, because he has seen a dream of green earth. He has seen the dream of very future. Actually, we are talking about the motto of G20, that one earth, one family and one future. When we are talking about the one future, one family, in the next gen, then we have to think about emission of the carbon. And so the proven company has already improved all this reduction of carbon with the help of our great visionary and Sri Shivaji Education Society. Being a part of a small institute of Matoshri Vimlabai Deshmukh, I think that this is a helping hand towards the conservation of green energy, and actually well-being is the motto for each and every human being in the future. And so to reduce the carbon emission, to avoid the cancer patients, avoid the pollution, I think there is no any challenge regarding all this solar energy. And so this is a great project actually launched in my college, and so I am very happy with that. But I really congratulate the proven company also, because they are just extended their helping hand towards the conservation of green energy, and actually they are helping for the green planet, our nation, not only our nation but our green earth. Thank you. Thanks a lot. मी प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे, जिजामाता महाविद्यालय बुलढाणा. जिजामाता महाविद्यालय बुलढाणा हे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना 1956 मध्ये स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी केलेली आहे. हे महाविद्यालय विदर्भातील एक अग्रगण्य महाविद्यालय होतं आणि आजसुद्धा आहे. या महाविद्यालयाला आताच नॅक पेअर टीम बंगलोरद्वारे ए ग्रेड प्राप्त झालेला आहे आणि CGPA आहे 3.04. तर या महाविद्यालयाला ए ग्रेड मिळविण्यात महत्त्वाचा वाटा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन उपाख्य भैयासाहेब देशमुख यांचा आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचा आहे. त्यांनी या महाविद्यालयाची भरघोस मदत केली. त्याचाच एक भाग म्हणजे हा 20 किलोवॅट असलेला सोलर प्लॅन्ट हा आहे. आणि म्हणून या सोलर प्लॅन्टचा उपयोग या महाविद्यालयाला ए ग्रेड मिळवण्यातसुद्धा झालेला आहे. या महाविद्यालयात 11वी कला वाणिज्य विज्ञान बरोबरच MCVC पासून BA, BCom, BSc, MA, MCom, MSc आणि अनेक जवळजवळ 9 रिसर्च सेंटरसुद्धा या महाविद्यालयात आहे. या महाविद्यालयात जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये दर महिन्याला इलेक्ट्रिसिटी बिलसाठी खर्च करावा लागत होते. आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी सोलर प्लॅन्ट बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी संस्थेने या ठिकाणी पुढाकार घेऊन या महाविद्यालयाला सोलर प्लॅन्ट बसवून दिला. आणि त्यामुळे दर महिन्याला जो 15 ते 20 हजार रुपये इलेक्ट्रिक बिलवर खर्च येत होते तो नाहीसा झालेला आहे, किंवा आम्हाला नगण्य असं बिल यावं लागलेलं आहे. हा प्लॅन्ट अतिशय उत्कृष्ट आहे. 2022मध्ये या प्लॅन्टची सुरुवात झाली. आजपर्यंत हा प्लॅन्ट उत्तमरित्या काम करत आहे. रोज जवळजवळ 80 युनिट वीज हा प्लॅन्ट निर्माण करतो आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत आमचे जवळजवळ 4 लाख रुपये आतापर्यंत सेव्ह झालेले आहे. तरी मी नागरिकांना, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की या प्लॅन्ट बसवायला हवा, की जेणेकरून या प्लॅन्टद्वारे आपले आर्थिक बचत होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं राहील. श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित डॉक्टर यशवंत सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातूर येथील प्राचार्य मी डॉक्टर किरण खंडारे. सोलरची सिस्टीम आमच्या महाविद्यालयात जी लावण्यात आली, या सोलर सिस्टीममुळे महाविद्यालयाच्या
वीज बिलात एकंदरीत आमचं बिलामध्ये कमी आलेलं आहे बिल, आणि त्यामुळे जवळपास सगळ्या शैक्षणिक संस्थांना माझं असं आवाहन असेल की प्रत्येकाने ह्या ग्रीन एनर्जीकडे वळून नॅचरल रिसोर्सेस आपल्याला कसे वाचवता येतील याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या अर्थाने आमच्या डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखेमध्ये 2,000 विद्यार्थी शिकत आहेत. साधारणतः 20 वर्गखोल्या आमच्या महाविद्यालयात आहेत. 4 एकराचा आमचा परिसर आहे. परंतु ह्या सोलर एनर्जीच्या प्लॅनच्या इम्प्लिमेंटेशनमुळे आमच्या या इलेक्ट्रिक बिलामध्ये निश्चितच जो फायदा झाला हा महाविद्यालयाच्या विकासासाठी, आमच्या शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी एक चांगल्या प्रकारचं एक दिशा ठरेल अशा प्रकारची इतरांकडूनही मी अपेक्षा व्यक्त करतो की आपणही अशा प्रकारचा प्लॅन आपल्या संस्थांमध्ये सुरू करून नॅचरल रिसोर्सेसला आणि ग्रीन एनर्जीकडे आपण वळलं पाहिजे. मी डॉक्टर गजानन नामदेव जाधव, प्राचार्य श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोताळा, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. सोलर का बरं घेतलात तर त्यामुळे निसर्गाला मानवाकडून जी हानी होत होती ती हानी टाळल्या गेलेली आहे. ही एनर्जीमधली एक अतिशय सुंदर आणि अतिशय बेस्ट प्रॅक्टिस आहे की ज्याच्यामुळं ग्रीन एनर्जीबद्दल आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सजग होणं जरुरी आहे. निसर्ग आणि निसर्गातील अनेक घटक या सोलर एनर्जीमुळे वाचणार आहेत. पूर्वीच्या ज्या एनर्जीसाठी कोळसा, पाणी आणि झाडांचा फार मोठा वापर होत होता तो 100% थांबणार आहे. त्यामुळं मानवाचं हे संशोधन अतिशय उपयुक्त असून ते फारच किफायतशीर राहणार आहे. ते स्वस्त असणार आहे आणि त्यामुळं मानवाच्या, समाजाच्या खिशाला झळ पडणार नाही. इतकी चांगली एनर्जी कायम सदोदित आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात आपल्याला मिळत राहणार आहे. म्हणून सोलर एनर्जी ही एक बेस्ट एनर्जी आहे. सोलर एनर्जीमुळं एक बेस्ट प्रॅक्टिस झालेली आहे आणि ज्याच्यामुळं ग्रीन एनर्जी सेव्ह झालेली आहे. मी या एजन्सीला धन्यवाद देतो की ज्यांनी आमच्या श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये सोलर एनर्जीचा प्लॅन्ट इन्स्टॉल केला आणि 5 kVची कॅपॅसिटी असलेला प्लॅन्ट दिलात. या टीमला आणि संस्थेला परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद.